आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे असंख्य फायदे बघणार आहोत। तसेच जो व्यक्ती तुळशी माळ धारण करतो त्याला कोणते फायदे होणार आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जो व्यक्ती तुळशीची रोज पूजा करतो, तुळशीच्या रोपाला पाणी घालतो, दर्शन घेतो, तुळशी वृंदावन मधील माती कपाळाला लावतो, तुळशीचे पान श्रीकृष्णाला वाहतो, तो व्यक्ती पुण्याचा भागीदार होतो। त्यावर श्रीहरीची कृपा सदैव राहते। त्या व्यक्तीला पितृदोष कधीच लागत नाही, कारण त्याच्या या कर्माने पुण्याने पितरांची गती होते, ते सुखी आणि शांत राहतात, त्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्यामुळे तुळशीला सदैव घरात ठेवावी आणि तुळशीची सतत सेवा करावी। तुळस ही श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे। तुळशीचे 2 पाने रोज खावी। एकादशी, अमावस्या, पौर्णिमा वगळता खायची असेलच तर त्याच्या आदल्या दिवशी तोडून ठेवावी। याच्याने बुध ग्रह चांगला होतो, शरीर शुद्धी होते, मुख शुद्धी होते आणि आरोग्यकारक आहे। तुळशीचे बीज सुद्धा खावे। मयत व्यक्तींच्या तोंडात तुळशीचे पाने ठेवतात व तुळशीच्या काड्या वाहतात, त्याने त्या व्यक्तीची सद्गती होते। तुळशी माळ गळ्यात धारण केल्याने मन आणि आत्मा दोन्ही पवित्र होऊन जातात। तुळशी माळ गळ्यात घातल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते। जो व्यक्ती तुळशी माळ गळ्यात घालून आंघोळ करतो त्याने सर्व तीर्थात स्नान केले असा त्याचा अर्थ आहे। जो व्यक्ती तुळशी माळ आयुष्यभर गळ्यात घालतो त्याची मृत्यूनंतर निश्चितच सद्गती होते, कारण ही एक अशी साधना आहे। तुळशी माळ गळ्यात घातल्यावर मांसाहार वर्ज्य करावा। वारकरी संप्रदायामध्ये शाकाहार आणि तुळशी माळ ह्या दोन्ही गोष्टी मुख्य आहे, कारण ह्या गोष्टी व्यक्तीने पाळल्या तरच आध्यात्मिक उन्नती आणि सद्गती निश्चित आहे। तुळस आणि तुळशीची माळ ह्या सनातन धर्मातील व्यक्तीसाठी अत्यंत पूजनीय आणि पुण्यकारी मोक्षकारी आहेत। त्यांनी त्या जपाव्यात, पूजाव्या, आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवाव्या। तुळशीची प्रमुख 8 नावे: पुष्पसारा, नंदिनी, वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, तुलसी और कृष्णजीवनी। रामकृष्ण हरी।